जिओ आणि ब्लॅकरॉक एकत्रित येत आहेत. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, संपूर्ण भारतामध्ये तबाही होणार आहे. का? तर प्रत्येक जिओच्या सेंटरमध्ये जिओ प्लस ब्लॅकरॉक दोघांचं कॉम्बिनेशन होऊन मोठा ब्लास्ट होणार आहे. म्युच्युअल फंड इंडस्ट्री कम्प्लिटली डिस्टर्ब करून आणि हे मोठ्या प्रमाणात स्केल करून मोठ्या लेवलला जाणार आहेत. बऱ्याच गोष्टी आता सध्या सांगितल्या जात आहेत. समजून घ्या. गडबड बिलकुल नको. फक्त प्रमोशन बघून कुठल्या तरी चार गोष्टी बघून अंदाज बांधायचा नसतो. झालंय काय तर सिंपल आहे. जिओ प्लस ब्लॅकरॉक या दोघांचं जॉईंट व्हेंचर झालेलं आहे. जेव्ही ज्याला म्हटलं जातं. 50% पार्टनरशिप आहे. जिओ ब्लॅकरॉक ही एक ऍसेट मॅनेजमेंट कंपनी बनलेली आहे. यांना सेबीनं अप्रुव्हल दिलेलं आहे. सेबी रेग्युलेट करतो या सगळ्या मार्केटना, त्याने अप्रुव्हल दिलेलं आहे. आता हे दोघं म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये मोठ्या लेवलला काम करणार आहेत. जिओचं ऑलरेडी खूप मोठं नेटवर्क आहे. बघा ना, प्रत्येक छोट्या छोट्या कोपऱ्यामध्ये आता जिओ आपल्याला पसरलेलं पाहायला मिळतं. जिओचं ऑफिस पाहायला मिळतं. त्या प्रत्येक ऑफिसमध्ये एएमसी बनेल, प्रत्येक ऑफिसमध्ये म्युच्युअल फंडचं डिस्ट्रीब्युशन चालू होईल, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सुरू आहेत. पण हे मूर्खपणा आहे. असं काहीही होऊ शकत नाही आणि हे करणं अलाउड सुद्धा नाहीये. सेबीचे बरेच रूल रेग्युलेशन आहेत. हे मॅक्सिमम लोकांना माहिती नाहीयेत. त्यामुळे हे अशा अफवा पसरवल्या जात आहेत की जिओचं सिम कार्ड फुकट वाटलं होतं. सेम पद्धतीनं आता जिओ SIP फ्री वाटणार आहे. अरे SIP फ्री वाटणार आहे म्हणजे काय? किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट फ्री घेणार आहे म्हणजे काय? बऱ्याच लोकांनाही माहिती नाहीये. अजून एक महत्वाची गोष्ट, माझं आणि जिओचं काही पर्सनली वाकडं नाहीये. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जिओचे म्युच्युअल फंड स्कीम जेव्हा लॉन्च होतील तेव्हा ते सेम तुम्हाला आपल्या richme.com या प्लॅटफॉर्मवर सुद्धा पाहायला मिळणार आहेत. तिथून सुद्धा तुम्ही ते बाय करू शकता. सो ओव्हरऑल सांगण्याचा मुद्दा हे आहे की निगेटिव्हिटी मला बिलकुल पसरवायची नाहीये, पण हा बिझनेस कसा चालतो हे समजावून सांगायचं आहे. बघा, जिओ जेव्हा लॉन्च करेल ना तेव्हा प्रत्येकाला वाटतं की ते सिम कार्ड जसं त्यांनी फुकट वाटले आणि लाईन लागली होती तसंही काहीतरी करू शकतात. हे बिलकुल करता येत नाही. कारण लोकांकडून तुम्हाला पैसा घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला मॅनेज करायचा आहे. आता माझाच पैसा मॅनेज करण्यासाठी तुम्ही मला पैसे देणार आहात का? तर बिलकुल नाही. बरं, म्युच्युअल फंड मॅनेज करण्यासाठी तुम्हाला कोणाला काही पैसे द्यावे लागतात का? फॉर एन एक्झाम्पल, richme.com वर जेव्हा तुम्ही आमच्या वेबसाईटवर जाता तेव्हा तुम्ही मला काही पे करता का? बिलकुल नाही. फ्री ऑफ कॉस्ट असतं. 100% सगळीकडे फ्री ऑफ कॉस्ट असतात. बट ही जी स्कीम मॅनेज करणारी एएमसी असते किंवा ही ऍसेट मॅनेजमेंट कंपनी आहे, ही ऍसेट मॅनेजमेंट कंपनी काही पैसे चार्ज करते आणि हे पैसे 2.5% जास्त ते घेऊ शकत नाहीत. बट ज्या कंपन्या ऑलरेडी एएमसीज मार्केटमध्ये काम करतायत त्यांचे ऑलरेडी एक्सपेन्स रेशो 2.5% खूप खालीच आहेत. काही कंपन्या 50 पैसे घेतात, 60 पैसे घेतात, 1 रुपया घेतात, ₹1.5 घेतात. त्यामुळे ऑलरेडी क्लायंट अवेअर्ड आहेत आणि ते त्याप्रमाणेच इन्व्हेस्टमेंट करतायत. दुसरा पार्ट यामध्ये हा येतो की अलादीन. अलादीन हा काय प्रकार आहे? तर हा एक रिसर्च प्लॅटफॉर्म आहे. इन्फॉर्मेटिव्ह प्लॅटफॉर्म आहे की मार्केटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल तर तुम्हाला या प्रचंड इन्फॉर्मेशनची गरज असते. बरेच लोक याला चुकीच्या पद्धतीनं व्हिडिओमध्ये सांगतात बरं का. कोविड येणार आहे त्यांना आधीच ओळखलेलं होतं, क्रॅश येणार आहे त्यांना आधीच ओळखलेलं होतं. हे डोक्यातनं काढून टाका. असले कुठलेही प्रकार अलादीन देत नाही. आता हे मी का सांगू शकतो हे पण मी सांगतो. त्यांनी याचं सॅस मॉडेल बनवलं, सॉफ्टवेअर ऍज अ सर्व्हिस. आता हे सॅस मॉडेल काम कसं करतं? तर माझं बनवलेलं सॉफ्टवेअर मी दुसऱ्यांना देणार. म्हणजेच काय, ऑलरेडी ब्लॅकरॉकचे 200 पेक्षा जास्त प्रीमियम क्लायंट आहेत, मोठे इन्स्टिट्यूशन आहेत, करोडो रुपये चार्ज करतात बरं का हे या सॉफ्टवेअरसाठी. आता हे सॉफ्टवेअर तुम्हाला ते देतात. त्या सॉफ्टवेअरचं इंटिग्रेशन तुम्ही तुमच्या सिस्टम बरोबर करायचं. तुम्हाला रिसर्चसाठी खूप मोठ्या प्रमाणात हेल्प होते. कंप्लीट इंडस्ट्री अनालिसिस असेल, त्याच्यातून अल्गो बेस तुम्ही बऱ्याच गोष्टी फाइंड आउट करू शकता. कंपनीचं तुम्हाला इन अँड आउट सगळं चेक करायचं आहे. सगळं काही तुम्हाला मिळतं टॉप लेवल पासून बॉटम लेवल पर्यंत. म्हणजे काय, इन्फॉर्मेशनचा भंडार आहे. मग त्याला काही व्हॅल्यू नाही का? 100% आहे. खूप मोठ्या स्केलवर डेटा तिकडे तुम्हाला पाहायला मिळतो. त्याला हवं तसं तुम्ही मोल्ड करू शकता. त्यांचे ऑलरेडी काही अल्गोस त्याला लागलेले आहेत. त्याचा सुद्धा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. आता बघा, हाच रिसर्च आधी ब्लॅकरॉक कडे नव्हता का? होता ना. बर, ब्लॅकरॉक इंडियामध्ये नव्हता असं तुम्ही म्हणाल. एक गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो, ब्लॅकरॉक प्लस डीएसपी म्युच्युअल फंड ऐकलंय का? हे दोघं आधी एकत्रितच होते. असा काय जगावेगळी जादू त्यांनी केली? काहीच नाहीये. बरं, डीएसपी नंबर 1 आहे का? किंवा आधी होता का? तर आधीही नव्हता, आता सुद्धा नंबर 1 नाहीये. म्हणजे याचा अर्थ जगावेगळा काहीतरी अल्लादीन रिसर्च देईल आणि तुमचे पैसे महिन्याला डबल करेल, वर्षाला डबल करेल. हे डोक्यातनं काढून टाका. जगावेगळा असं तो काहीही करणार नाही. बट एक मोठी गोष्ट होणार, जिओचं नेटवर्क स्ट्रॉंग आहे. नेटवर्क इन द सेन्स, मोबाईलमध्ये नेटवर्क जरी नसलं तरी अंबानी साहेबांचं नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे काय,
डिस्ट्रीब्युशन त्यांचं स्ट्रॉंग ऑलरेडी आहे, डेटा प्रचंड आहे. जिओ ब्लॅकरॉक नेमकं काय करणार आहे हे अजून त्यांनी 100% डिस्क्लोज केलेलं नाहीये, पण मी तुम्हाला सांगतो काय होऊ शकतं आणि याच्यामधले माझे अंदाज 90% करेक्ट येऊ शकतात, हे मी चॅलेंज देऊन सांगतोय. बघा, पहिली गोष्ट, टेक्नॉलॉजिकली स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म बनवण्याचा ते प्रयत्न करतील. आजपर्यंत आयटी मध्ये एवढं चांगलं रिलायन्स कधीही सक्सेसफुल झालेलं नाहीये. इवन जेव्हा जिओनं एंट्री घेतली डिजिटल मार्केटमध्ये किंवा डिजिटल मीडियामध्ये, तेव्हा सुद्धा त्यांना हॉटस्टारची मदत घ्यावी लागली. तेव्हा कुठे त्यांचा प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टार एवढा स्ट्रॉंग बनला. तेच जिओ सिनेमा जाऊन एकदा चेक करा, युजर इंटरफेस वरून तुम्हाला कळेल. ज्यांना आयटीचा थोडा समज आहे त्यांना मी जे बोलतोय ते समजलं असेल. सो आता ते काय करतील, टेक्नॉलॉजिकली ड्रिव्हन चांगला प्लॅटफॉर्म बनवण्याचा प्रयत्न करतील. डिस्ट्रीब्युशन ऑलरेडी त्यांच्याकडे आहे, लोकांचा डेटा प्रचंड त्यांच्याकडे आहे. आपण जेवढं स्वतःला ओळखत नाही तेवढं जास्त जिओ आज आपल्याला ओळखतो, बिकॉज बाकी ज्या गोष्टी बॅकएंडला रन होतात हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. सो दॅट सगळा डेटा ऑलरेडी त्यांच्याकडे आहे. त्याला समोर ठेवून मॅक्सिमम लोकांना ते अप्रोच करण्याचा प्रयत्न करतील, बिकॉज ऑफ थोडा कमी एक्सपेन्स रेशो घेतोय असं ते म्हणू शकतात. पण त्या लेवलचं मार्केटिंग करायला खूप सारी बंधनं ऑलरेडी सेबीनं घातलेली आहेत. त्यामुळे नंबर 1 वगैरे एएमसी ती लगेच बनणार नाही, दॅट इज फॉर शुअर 100% मी तुम्हाला सांगतो. बट ग्रोथ चांगली असेल, फास्ट वर जाण्याचा ते प्रयत्न करतील, ही पहिली गोष्ट. पुढे जाण्याआधी एक महत्वाची गोष्ट जी तुमच्यासाठी फ्री आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करा. तुमचा एक्झिस्टिंग जो पोर्टफोलिओ आहे ना, कुठे कुठे सगळे शेअर्स पडले ते सगळे तुम्हाला तिथे दिसतील. म्हणजे काय, बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या डीमॅट अकाउंटवर काहीतरी बाईंग केलेलं असतं, कुठल्या तरी डिस्ट्रीब्युटरकडे जाऊन काहीतरी बाईंग केलेलं असतं, ते सगळं तुम्हाला एका विंडोमध्ये दिसेल. बरं, फक्त विंडोमध्ये दिसणार नाही, कंपॅरिझन दिसेल. कुठल्या सेक्टरमध्ये जास्त अलोकेशन आहे, म्युच्युअल फंडमध्ये कुठले स्टॉक आहेत तुम्हाला माहिती आहे नाही, पण त्यामध्ये तुम्हाला दिसेल की कुठल्या स्टॉकमध्ये तुमचं वेटेज जास्त आहे. या स्कीम मध्ये पण तो स्टॉक असणार, या पण असणार, कदाचित त्या पण असणार. ओव्हरलॅपिंग किती होत आहे हे सुद्धा तुम्हाला त्यामध्ये दिसेल. परिणामी एक्स्ट्रा एक्सपोजर तुमचं कुठं झालंय हे दिसणार आणि कुठे एक्सपोजर वाढवायला पाहिजे हे पण तुम्हाला त्यातून कळणार. आणि हे सगळं फ्री आहे. फक्त एक ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकायचा, ओटीपी येतो, लगेच तुम्हाला स्क्रीनवर सगळं काही दिसेल आणि ती पीडीएफ तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता. ही कशी वाटली सर्व्हिस मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. एकदम फ्री आहे. अजून एक गोष्ट सांगितली जाते, स्मॉल एसआयपीज, छोटी एसआयपी करायला सांगितली जाऊ शकते. आता ही छोटी एसआयपी जी, याचा अर्थ काय होतो समजतो तुम्हाला? ऑलरेडी म्युच्युअल फंड इंडस्ट्रीने काही चेंजेस केलेले आहेत आणि तुम्ही 100 रुपयांची सुद्धा एसआयपी करू शकता. बरं, त्यापेक्षा कमी एसआयपी कोणी करणार आहे का हो? महिन्याला 100 रुपये सेव्ह करणं कठीण आहे का कोणालाही? कितीही गरीब व्यक्ती असला तरी सुद्धा त्याचा इन्कम आता 2, 5, 10 हजार तर असतोच असतो. 100 रुपये तर तो सेव्ह करूच शकतो ना. बरं, त्याच्यापेक्षा छोटी एसआयपी किती छोटी करणार? 10 रुपयांची. महिन्याला 10 रुपये म्हणतोय मी, डेली म्हणत नाही. महिन्याला 10 रुपयांची जेव्हा तुम्ही एसआयपी कराल तेव्हा प्रॉब्लेम काय येणार माहितीये? ऑलरेडी पेमेंट गेटवेचे चार्जेस असतात, बरीच कॉस्ट मागे बॅकएंडला इन्व्हॉल्ड असते, खूप मोठी कॉस्ट जाईल. सेव्ह करण्यापेक्षा एक्सपेन्स जास्त होणार आहे. त्यामुळे हे एवढं सोपं पण नाहीये, प्रॅक्टिकल सुद्धा नाहीये. सो या सगळ्या गोष्टींचा मोठा क्लायंट अक्वायर करण्यासाठी फायदा होणार नाहीये. बट जिओ स्ट्रॉंग डिस्ट्रीब्युशन असल्यामुळे फास्ट ग्रो होण्याचा प्रयत्न करेल, बट मार्केट डिस्टर्ब करेल असं मला पर्सनली वाटत नाही. कारण यामध्ये बघा, कुठलाही नवीन फंड येतो तेव्हा त्याचा फंड मॅनेजर मॅटर करतो. फंड कोण मॅनेज करतोय, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे. तुम्ही फक्त अलादीनच्या नावाखाली, प्लॅटफॉर्मच्या एका नावाखाली हे सगळं विकू शकत नाही. कारण ऑलरेडी अलादीन 200 पेक्षा जास्त कंपन्या ऑलरेडी यूज करतायत, त्यांच्याकडे ते सॉफ्टवेअर आहे. भले ते ब्लॅकरॉकनी बनवलंय, पण त्यासाठी पैसे पे करून त्यांनी ऑलरेडी घेतलेलं आहे. इव्हन मला सुद्धा बऱ्याच गोष्टी त्यातल्या माहिती आहेत, पण आता मी इथं डिस्कस करणार नाही, व्हिडिओ खूप मोठा होईल. पण ते वर्थ आहे हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय. बरं, जगा वेगळं त्यांच्याकडे काही नाहीये, कारण ती सेम टेक्नॉलॉजी दुसरे पण वापरतायत. यानंतर जो फंड मॅनेजर आहे त्याचं स्किल मॅटर करतं. म्युच्युअल फंड असेल, स्टॉक असेल, त्याचं बॅकएंड किंवा त्याचं अंडरलाईंग ऍसेट काय आहे? स्टॉक्स आहेत. स्टॉकचं अनालिसिस हे बरंच इमोशनवर सुद्धा अवलंबून असतं. बरंच रिसर्च जो सॉफ्टवेअर करू शकत नाही तो आपल्याला पर्सनली करावा लागतो. आपला सिक्स सेन्स सांगतो की त्या स्टॉकमध्ये नेमकं काय चालू आहे. आता एवढ्या वर्षाचा जो माझाही अनुभव आहे ना, त्यामधून मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय की सगळ्याच गोष्टी अल्गो डिसाईड करू शकत नाही. ज्या गोष्टी इथं असतात ना माणसाच्या, त्याचा वापर आणि त्याचा इम्पॅक्ट एक वेगळाच असतो. सो फंड मॅनेजरचा ट्रॅक रेकॉर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. तिथं जेवढा चांगला फंड मॅनेजर तेवढं चांगलं आउटपुट तुम्हाला मिळणार आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा जेव्हा आपण एखाद्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा त्याचं ट्रॅक रेकॉर्ड आपण बघतो, त्याचा इतिहास आपण बघतो, त्याचं रिबॅलन्सिंग कसं झालंय, योग्य वेळी योग्य ते स्टॉक बाय केले का, मार्केट पडलं तेव्हा काय झालं, मार्केट वाढलं तेव्हा काय झालं, तो पडताना किती पडतो, वाढताना किती वाढतो, इंडेक्स बरोबर किंवा त्याच्या बेंचमार्क बरोबर त्याला कम्पेअर करून बघितलं जातं. आणि जर
त्याची ही हिस्ट्री चांगली नसेल तर मात्र त्या फंडमध्ये त्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करणं तेवढं आपल्या फायद्याचं ठरणार नाही. टियर 2 टियर 3 मध्ये पेनिट्रेशन जिओ जास्त करण्याचा प्रयत्न करणार आहे, दॅट इज फॉर शुअर आहे. बट तिथं अजून एक डिस्ट्रीब्युशन एक महत्वाचा पार्ट येतो बघा. एक एक्सपर्टी एक रिसर्च मध्ये मॅटर करतो. का लोक आमच्या रिचमी थ्रू जाऊन इन्व्हेस्टमेंट करतात? कारण त्यांना माहिती आहे अजून एक फिल्टर मध्ये लागला. फिल्टर म्हणजे काय? जेवढे फिल्टर कराल गोष्टींना तेवढं स्वच्छ पाणी तुम्हाला मिळतं. डायरेक्ट पाणी एका गाळण्यातून आपण शोधून घेतलं तर ते 100% प्युअर होईल असं नाही. पण फिल्टर जर तुम्ही चेक केला असेल प्युरिफायरचा, त्याला मल्टिपल लेयर्स असतात, त्यामधून ते स्वच्छ होत खाली जात असतं. राईट, सेम कन्सेप्ट विल वर्क हिअर. इथं काय होतं की जेव्हा जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो, प्रत्येक कंपनीमध्ये मीच भारी, जिओ म्हणणार मीच छान आहे, एचडीएफसी म्हणेल मीच भारी आहे, एसबीआय म्हणेल मीच छान आहे. यामध्ये 40-40, 30-30 स्कीम असतात या प्रत्येकाच्या. मग त्यामधली कुठली बेटर तुमच्यासाठी असेल याला फाइंड आउट करण्यासाठी एक ऍडवायझर एक एक्सपर्ट मध्ये असणं गरजेचं आहे. आणि ट्रस्ट सगळ्यात महत्वाचा. जेव्हा जेव्हा आपण ₹1 सुद्धा इन्व्हेस्ट करतो ना, समोर ट्रस्ट वर्दी पर्सन आहे का हे बघतो. हा व्यक्ती आहे ना, हा सांगतो इथे इन्व्हेस्ट करणार, मग मी करतो. माझ्याकडे ऑलमोस्ट 1.5 लाखापेक्षा आमचा जास्त क्लायंट बेस आहे. त्यातला 90% क्लायंट मी चॅलेंज देऊन सांगतोय हा माझ्यामुळे येत आहे. का? तर हा व्यक्ती जे सांगेल ना ते चुकीचं सांगणार नाही. माझा पैसा इथे कुठे बुडणार नाही. ही जर स्कीम हा रिकमेंड करतोय, जिओ सांगतोय, एचडीएफसी सांगतोय, आयसीआयसीआय सांगतोय, त्याच्यातली पण ही स्कीम सांगतोय, याचा अर्थ काहीतरी रिसर्च केला असेल. डोळे झाकून काहीही सांगत नाहीये ना. मग हे पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय? हा जो डिस्ट्रीब्युटर मध्ये असणार आहे, हा जो सांगेल ती पण गोष्ट इम्पॉर्टंट क्लायंटसाठी असते. त्यामुळे हे नेटवर्क सुद्धा बनवणं जिओसाठी बंधनकारक असणार आहे. बट जिओ मॅक्सिमम डिजिटली ग्रो करण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण मध्ये डिस्ट्रीब्युटर इथे नसणार आहे हे मात्र नक्की. पण बऱ्याच वेळेला सांगितलं जातं की डिस्ट्रीब्युटरला तुम्हाला वेगळं पे करावं लागतं. वेगळं असं काहीच पे करावं लागत नाही. जे कंपनी चार्ज करते त्यातलाच सर्टन पोर्शन हा डिस्ट्रीब्युटरला दिला जातो, हे सुद्धा लक्षात राहू दे. त्यामुळे कुठला तरी नवीन प्रोडक्ट आलाय आणि म्हणून मला इन्व्हेस्ट करायचं हे बघून करू नका. प्रोडक्ट बघा, त्याची क्वालिटी बघा, हे सगळे पॅरामीटर्स तुम्ही चेक करा आणि त्यानंतर त्यामध्ये इन्व्हेस्ट करा. मेजरली तो फोकस करेल इंडेक्स फंडवर, हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. इंडेक्स फंड इज अ नथिंग बट रिप्लिका ऑफ इंडेक्स. निफ्टी 50 जे स्टॉक निफ्टी 50 मध्ये आहेत ना, तेच हे बाय करणार आणि तो इंडेक्स तुम्हाला दाखवणार आणि त्याच्यावर एक्सपेन्स रेशो घेऊन तुम्हाला ते फंड प्रोव्हाइड करणार. सिंपल आहे. हे ऑलरेडी बऱ्याच कंपन्या करतायत. तुम्ही वेगळं काय करताय हा प्रश्न तिथे निर्माण होणार आहे. आणि या इंडस्ट्रीमध्ये अति वेगळं कोणीही काहीही करू शकत नाही, कारण रेग्युलेशन एवढे स्ट्रॉंग आहेत, एवढे स्ट्रिक्ट आहेत, ₹1 इकडचा इकडे हलवता येत नाही. जे नियम घालून दिले त्याच्या बाहेर तुम्हाला जाता येत नाही. त्यामुळे इंडस्ट्रीपेक्षा मी वेगळंच काहीतरी रिटर्न देतो आणि जगा वेगळे माझे रिटर्न भेटतील असं बिलकुल नाहीये. हे डोक्यात तुमच्या फिक्स राहू दे. आय होप की साऱ्या कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. तुम्हाला आमची काही मदत हवी असेल तर मला कॉल करू शकता. आणि एक महत्वाची गोष्ट, तुमचा जो एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ आहे ना, तो एकदा जाऊन डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, त्यावर तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाका, एक ओटीपी येईल. ओव्हरऑल तुमच्या पोर्टफोलिओचं तुम्ही अनालिसिस करू शकता आणि हे एक्सक्लुझिव्हली तुमच्यासाठी आम्ही फ्री बनवलंय. सो डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर क्लिक करा आणि तुमचा फोलिओ कसा वर्क होतोय त्यामध्ये सजेशन पण तुम्हाला मिळेल की काय ऍक्च्युअली करायला पाहिजे. आय होप की तुम्ही ती ट्रायल घ्याल आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब कराल. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.